नमस्कार, मी भाग्यश्री. आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज मी तुमच्याबरोबर आहे ना दालचीची रेसिपी शेअर करणार आहे. तर एक भोपळा घेतलेला आहे मी. तर त्याला आहे ना असं बारीक असं कट करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवे तसे त्याचे भोपळ्याचे काप जे आहेत ना तर ते तुम्ही करून घेऊ शकता. एकदम घरच्या घरी आणि थोड्या साहित्यामध्ये कसा दालचा बनवता येईल तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. तर भोपळ्याचे बघा असे काप करून घेतलेले आहेत मी. आणि त्याच्यानंतर मग आता इथं तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेते मी. आपल्याला जेवढ्या प्रमाणात म्हणजे दोन्ही डाळी आहेत ना सेम प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत. आता एवढी तुरीची डाळ घेतलेली मी आणि त्याच्यानंतर तेवढीच आहे ना मग मुगाची डाळ घेते मी. मसूरची डाळ असेल तरी पण आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. 2-3 प्रकारच्या डाळी मिक्स करून पण आपण करू शकतो. तर माझ्याकडे 2 डाळी अवेलेबल होत्या तर त्या घेतलेल्या आहेत मी, तूर आणि मुगाची डाळ. त्या स्वच्छ धुवून घेतल्या 2-3 पाण्याने आणि धुवून घेतल्यानंतर आहे ना ते साईडला ठेवून दिलं. त्याच्यानंतर मग आपल्याला कुकरमध्ये या डाळी आणि जो भोपळा आपण चिरून घेतलेला आहे तर ते आपल्याला त्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर डाळ जी आहे तर ती आत्ता मी पहिल्यांदा कुकरमध्ये घालून घेते आणि त्याच्यानंतर मग जो भोपळा आहे तर तो पण आपल्याला घालायचा आहे आणि 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर बारीक गॅसवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्याच्यामुळं मग कसं डाळ पण आणि भोपळा पण छान असं आहे ना शिजेल. तर पाणी घालून घेतलेलं आहे मी आता त्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि नंतर पण आपल्याला दालच्या करताना आहे ना जरा अंदाजेच टाकायचं आहे कारण आत्ता आपण शिजवताना मीठ घालत आहोत. तर छान मिक्स करून घेतले एकदा आणि कुकरच्यात झाकण लावून घेते मी आणि 3 शिट्ट्या करून घेते. तोपर्यंत इकडे आहे ना कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन झालेल्या पण होत्या. डाळ आणि भोपळा जे आहे ते छान शिजलेलं होतं. तर त्याला आपल्याला आहे ना हे बनवायचं आहे, दालचा बनवायचा आहे. तर कढई घेतली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आहे ना आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि बारीक कट करून घेतलेला लसूण पण होता. तर लसूण पण आपल्याला छान याच्यामध्ये आहे ना भाजून घ्यायचा आहे चांगला लाल होईपर्यंत. लसूण आणि कढीपत्ता जो आहे तर आपला चांगला भाजला की त्याच्यामध्ये नंतर जिरे टाकून घ्यायचे आणि मोहरी टाकून घ्यायची. जिरी मोहरी छान आपल्याला आहे ना तडतडू द्यायची. तर जिरी मोहरी झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये आहे ना कांदा जो आहे आपण उभा कट केलेला आहे 1 कांदा, तर तो कांदा आहे ना घालून घ्यायचा आहे आणि कांदा पण छान आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. तेलामध्ये छान परतलं ना तरच त्याची टेस्ट आहे ना छान येते. तर आता इकडं दिल्लीमध्ये मला तर काही दालचा मसाला म्हणजे भेटलेला नाही आहे. तर मग मी आता जे घरचे मसाले आहेत ना तर तेच याच्यामध्ये घालणार आहे आणि यांनी पण आहे ना खूप छान म्हणजे टेस्ट झालेली होती दालच्याची. तुम्ही पण एकदा नक्की असा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून पण सांगा कसं झालं ते. आणि त्याच्यानंतर 1 टोमॅटो जे आहे ते ना बारीक कट करून घेतलं होतं मी. कांदा चांगला परतला की त्यामध्ये टोमॅटो पण टाकून घेतलं आणि ते पण छान आहे ना परतून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं गळेपर्यंत टोमॅटो. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली मी आत्ता आणि नंतर वरतून टाकण्यासाठी पण थोडी ठेवलेली आहे कोथिंबीर. आणि त्याच्यामध्ये आता मसाले तर हळद टाकून घेतली, किचन किंग मसाला टाकला, थोडंसं धने जिरे पूड टाकली आणि आपली लाल मिरची पावडर जी असते तर ती लाल मिरची पावडर जी आहे ना ती याच्यामध्ये टाकणार आहे मी कारण त्याने ना छान टेस्ट येते. तिखट आपलं काळा तिखट नाही टाकायचं इसूर, लाल मिरची पावडर टाकायची. त्याने ना छान म्हणजे टेस्टला पण छान दालचा लागतो आणि त्याने तरी पण छान येते त्याच्यावर. सगळं जे आहे मसाले तर ते मसाले आता परतून घेतलेले आहेत मी आणि छान परतले की त्यामध्ये आपल्याला डाळ जी शिजलेली होती आणि भोपळा तर ते सगळं बॅटर जे आहे तर ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून पण मी आता कुकरमधले आहे ना तर त्याच्यामध्ये टाकून घेते कढईमध्ये आणि छान असं मग त्याला उकळू द्यायचं 10 मिनिटं. 10 मिनिट ना 5 मिनिटं उकळलं तरी होते कारण सगळं शिजवलेलंच आहे डाळी वगैरे. आणि सांबार होते आपलं तिकडं, तोपर्यंत इकडं भात लावून घेते मी. पांढरा भात लावते तर त्यासाठीच आहे ना पाणी टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी ह्याच्यामध्ये भातामध्ये आणि तो शिजवून घेते आणि इकडे छान असा आपला दालचा पण तयार झालेला आहे. भरपूर अशी वरतून कोथिंबीर टाकून घेते. तर कशी वाटली रेसिपी घरच्या साहित्यामध्ये दालच्याची तर नक्की कमेंट करून सांगा मला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ते इकडे आहे ना मी ताट तयार करून घेते मुलांसाठी.
तर छान असा दालच्या, त्याच्याबरोबर भात आणि त्याच्यामध्ये ना सलाद घ्यायचा आपल्याला लागेल असं, कांदा असो किंवा ककडी असो. तर अशी पूर्ण प्लेट एकदम छान लागते खाण्यासाठी. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. टेक केअर.